लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, आपण तर पाहिलंय काव्या आणि पार्थ यांनी व्हॅलेंटाईन डेला स्वतः सुद्धा एकत्र येण्यासाठी आधी या दोघांना एकत्र आणण्याचा जो प्लॅन केलाय हॉटेल मिलन मध्ये, आता त्यांना दोघांना एकत्र आणण्याचं खूपच जबरदस्त प्लॅनिंग केलंय. आणि याच प्लॅनिंगमुळे आता दोघं जण छानपैकी एकमेकांच्या सोबत तर येणार आहेत, पण आपला सगळा रागरुसवा विसरून आता दोघं जण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकत्र येणार. पण हा प्रकार जरी छान घडला असला तरी घरी मात्र रम्याचं जे काही कारस्थान आहे त्यामुळे पेटून उठलेल्या आपल्या काव्याने जो घरामध्ये धुडगूस घातलाय आणि रम्या आणि वसू यांना आता त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे. आणि हे सगळं कसं घडलंय? गुरुजींनी एक भविष्यवाणी करत काव्याचे डोळे उघडत तिला असलेला धोका सांगितलाय आणि त्याच वेळेला रम्यावरती तिची आता कशी घसरण झाले सगळं सविस्तर पाहूया. जबरदस्त एपिसोड आहे, छोटासा चुकवू नका. आता आदल्या रात्री आपण इतकं सगळं मनवून सुद्धा, आपण मिठी मारून सुद्धा त्या रूम मध्ये जाण्यासाठी तरसत असून सुद्धा आपल्याला इकडे आता जीवाने नेलं नाही. हा राग मात्र नंदिनीच्या मनामध्ये खूपच जिव्हारी तिच्या लागलेला आहे प्रेक्षकांनो. आणि त्यामुळे नंदिनी आता दुसऱ्या दिवशी जीवावरती खूपच रागवले. कारण आपण इतक्या वेळा पुढे मागे केलं तरी सुद्धा आपल्याला आता मात्र जीवा काही भाव देत नाहीये, म्हणून ती खूपच चिडलेली आहे. आणि त्याचमुळे आता इकडे जीवा ज्या वेळेला आलाय आणि जीवाला रात्रीचं पश्चाताप झालाय की नंदिनी आपल्या इतक्या जवळ आली होती, आपल्याला मिठी मारली होती आणि आपण तिला धुडकावलं नाही, आपण चुकीचं केलं. आज तिचा काहीही करून आपण राग काढूया म्हणून तो तिच्या जवळ आलाय. पण त्यावेळेला नंदिनीचा पारा चढलेला आहे आणि तो सांगतोय की माझा टिफिन तयार झाला का? यावरती लगेचच नंदिनी मात्र आता सांगायला लागत आहे की माझा टिफिन म्हणजे तुमचा टिफिन मी बनवलेला नाहीये. तुम्हाला तुमचा टिफिन बनवायचा आहे तर बनवा, तुम्हाला काय खायचं आहे तर खा, मी मात्र तुम्हाला काही देणार नाहीये. असं म्हणत ती चांगली चिडले आणि चिडून आता तिने टिफिन देण्यास नकार दिलाय. इकडे तोपर्यंत मग आता काव्य सांगते आज व्हॅलेंटाईन डे आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्याला आता व्हॅलेंटाईन डे साजरा करायचाच आहे आणि त्यासाठी आपण हा व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा तर ह्या दोघांना एकत्र आणूया हॉटेल मिलन मध्ये. आता इकडे आपण त्यांना मिलन करूया. त्यावरती आता पार्थ म्हणायला लागतो ठीक आहे आणि दोघांना फोन करून आम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे, हॉटेल मिलन मध्ये तुम्ही दोघं जण या, असं दोघांचं प्लॅनिंग असतं. पण प्रेक्षकांनो, इकडे आता रम्याने काय कारस्थान केलं याच्याबद्दल माहिती नाहीये. रम्याने या व्हॅलेंटाईन डेला हे दोघं जण कसेही करून एकत्र येणार नाहीतच याची आता खबरदारी घ्यायचं ठरवलंय. काहीही झालं तरी हे दोघं जण कोणत्याही परिस्थितीमध्ये एकत्र यायला नको यासाठी ती बॉम्ब फोडणार आहे. पण आता या सगळ्यामुळे काव्या मात्र आता पेटून उठत तिचा बॉम्ब तिच्यावरतीच उलटवायला निघते. ज्या वेळेला या दोघांचं ठरतं की आता आपण या दोघांना फोन करून बोलवूया आणि आपण पण जाऊया, पण त्याच रम्याने महाभयंकर कारस्थान करत काव्याला असं काही पाठवलंय की ज्याच्यामुळे काव्य हादरले. तिच्या आणि पार्थच्या नात्यामध्ये दुरावा येण्यासाठी हा सगळा प्रकार आता करण्याचं ठरलंय. पण नक्की काय पाठवलंय हे आता आपल्याला दाखवलं जात नाही. पण त्यानंतर काव्य चिडलेली काव्य आता मात्र पार्थच्या सोबत खरं तर मिलन हॉटेलमध्ये जाणार असते, पण ती त्या ठिकाणी मिलन हॉटेलमध्ये पोहोचतच नाहीये. पार्थ तिला कंटिन्युअसली कॉल करतोय पण ती काही त्या हॉटेलला पोहोचत नाहीये. पार्थला जरा चिंता वाटते की काव्य काय झालं असेल, ती कुठे गेली असेल, ती अजून हॉटेलला का नाही आलेली आहे. म्हणून आता पार्थ तिला कंटिन्युअसली फोन करतोय पण काव्य फोन उचलत नाहीये. असं काय पाठवलं रम्याने फोनवरती की ज्याच्यामुळे काव्य इतकी हायपर झाले? बरं, तोपर्यंत ह्या दोघांना कॉल गेलेले आहेत म्हणजे जीवा आणि नंदिनीला, आणि ते नंदिनी आणि जीवा दोघं जण हॉटेलमध्ये पोहोच. इकडे वसूला मात्र धक्का बसलाय. काय ग, तू काव्याला हे सगळं पाठवतेस खरं, पण या सगळ्यामध्ये काव्याने जर का तुझ्यावरतीच खेळी उलटवली तर ते बघ, आधीच ती खूप हुशार आहे, त्यात ती नंदिनी या घरामध्ये आलेली आहे आणि नंदिनी आता इकडे या घरामध्ये आल्या कारणाने तुला आता मात्र ती काहीही करू शकते. तुझ्या लक्षात येतंय का? असं म्हटल्यावरती ती सांगते या वेळेला मी असा डाव खेळलेला आहे ना तर आता ती नंदिनी काहीच करू शकत नाहीये माझं. तुला माहित नाहीये, नंदिनी तर सोड,
पण आता ही काव्या नाही ना पार्थला सोडून गेली तर माझं नाव सांग. यावरती वसू म्हणते तुला इतका कॉन्फिडन्स आहे. ती सांगते 100%. पण वसूला कॉन्फिडन्स नाहीये, कारण आतापर्यंतचा दोघी बहिणींचा रेकॉर्ड पाहता आपण मात्र जे काही करतोय ते सगळं कितपत योग्य आहे हे मात्र आता तिला वाटतच आहे. पण काव्याची म्हणजे इकडे रम्याची इतकी मोठी कॉन्फिडन्स पाहून ती विचार करते बघूया असेल काहीतरी. आणि तोपर्यंत इकडे आता नंदिनी आणि जीवा हे दोघ जण एकत्र आलेले आहेत. नंदिनी आणि जीवा ज्या वेळेला दोघ जण बोलायला आलेले आहेत त्यावेळेला जीवा आता नंदिनीला तिकडे पाहतो आणि चकाचक बाई तुम्ही इथे. यावरती ती म्हणते आता बास झालं, आता मला हे सहन होत नाहीये. म्हणजे आता इथे मला काव्याने बोलवले, मला माहिती होतं की तुम्हालाच भेटायला मला बोलवलं असेल. तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण या दोघांनी हे प्लॅनिंग करून आपल्याला इथे भेटायला बोलवलेलं आहे. पण आता मला हे माहित नव्हतं, मी उगाच झाले असं मी खोटं बोलणार नाहीये. मला माहिती होतं की तुम्हालाच भेटायला बोलवलंय. तुम्ही इथे चुकून आला असाल तर तुम्ही खरंच जाऊ शकता. यावरती आता इकडे पार्थ सांगायला लागतोय काय चाललंय काय तुमचं. म्हणजे आत्तापर्यंत काल रात्रीपर्यंत तुम्ही आता मला मनवण्याचा प्रयत्न करताय, जवळ येण्याचा प्रयत्न. म्हणजे आता आपल्या प्रेमाचं तर मला काहीच कळत नाहीये. म्हणजे एक रुसतो तेव्हा दुसरा मनवतो, दुसरा रुसतो तेव्हा पहिला हे करत असतो. म्हणजे आता रुसवारुसवीमध्ये आपलं सगळं आयुष्य हे असंच निघून जाणार आहे का. मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे ते. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये कुठेतरी आता मात्र थांबायला पाहिजे. थांबून आता इकडे हे सगळं थांबवूया. बाद झालं, मला आता अजिबात सहन होत नाहीये. यावरती नंदिनी सांगायला लागते खरंच आहे, माझी एक चूक आणि तुम्ही इतके दुखावला गेलात. या सगळ्याचं मला इतकं वाईट वाटतंय ना. पण आता यापुढे मी तुम्हाला वचन देते, माझ्याकडून कधीच तुम्ही कुठेच दुखावले जाऊ शकणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. मी तुम्हाला सर्वतोपरी खात्री देते की मी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे करू देणार नाहीये. असं म्हणत आता इकडे फायनली जीवा आपल्या गुडघ्यावर बसतो भर रेस्टॉरंटमध्ये. नंदिनीला प्रपोज करतोय फायनली. जे रुसवे राग रुसवे, जे दोघांमधले ताण तणाव किंवा जे दोघांमधले आता काही हे आहेत ते सगळे दुरावे मिटून जाऊन दोघ जण आता मात्र एकत्रित आलेले आहेत. प्रेक्षकांनो हे सगळं होत असताना इकडे रम्यानी खेळलेली खेळी काय आहे ती पण आपण बघूया. रम्याने काय डाव साधलाय आणि या डावामध्ये रम्या आता कशी स्वतःच्या थोबाडावरती आपटले हे सुद्धा पाहूया. इकडे आता तोपर्यंत हे सगळं चालू असताना रम्या उठते आणि तिने आता जे काव्याला फोटो पाठवलेत त्यानंतर काव्याने घरामध्ये गोंधळ घातलाय. मोठ्याने खाली आवाज येतोय आणि आता रम्या आणि वसू घाबरल्यात. काय झालंय आई. त्यावरती वसू सांगायला लागते मी तुला ऑलरेडी सांगत होते की तू आता हे सगळं करू नकोस. तुला माहित नाहीये ही कशा पद्धतीची मुलगी आहे. रम्या म्हणते आई काय चाललंय खाली, माझ्यावरती चिडली असेल का ती, तिला कळलं असेल का काही खरं खोटं. यावरती वसू म्हणते चल खाली जाण्यावाचून आपल्याकडे काही पर्याय नाहीये, खाली तर आपण आता जायलाच पाहिजे. असं म्हणत प्रेक्षकांनो मात्र आता इकडे लगेचच दोघी जणी खाली जायला निघालेल्या आहेत. आणि त्याच वेळेला तडकाफडकी चिडलेली काव्याने सगळ्यांना बोलवून घेतलंय आणि एकच तमाशा केलाय. आता खरं रहस्य उलगडणार की रम्याने या दोघांना वेगळं करण्यासाठी काय प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर मग आता काव्या सांगायला लागते रम्या तुला काय वाटतं तू अशी पोकळ कारस्थानं करशील आणि आता मला आणि पार्थला वेगळं करशील. यावरती ती चिडते, रम्याला मारायला धावते. पार्थ येतोय काय झालंय काव्या काय झालंय. काव्या सांगते हिने मला तुमचे आणि तिचे घाणेरडे फोटो पाठवले आणि तुमचं आणि तिचे घाणेरडे संबंध आहेत अशा प्रकारचा मला आता मथळा सुद्धा लिहिलेला आहे. आणि हिला वाटलं की हे सगळं केल्यावरती मी गप्प बस, पण पार्थवरती माझं खरं प्रेम आहे. आता देव जरी येऊन मला सांगितलं ना की पार्थ या सगळ्यामध्ये चुकलेत किंवा आता पार्थ कडून काही चुकी झाले तरी मी मान्य करणार नाहीये. आणि चूक झाली असली तरी सुद्धा मला पार्थचा प्रॉब्लेम नाहीये, कारण माझा इतका मोठा भूतकाळ असून सुद्धा त्यांनी आता जर का मला या सगळ्यामध्ये एक्सेप्ट केलेलं आहे
तर आता मला त्यांना एक्सेप्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि हे तू लक्षात ठेव असं म्हणत मात्र आता चिडलेल्या काव्याने सगळे फोटो सगळ्यांच्या समोर आणत एडिटेड जे काही फोटो तयार केलेले आहेत आणि आता ते सगळ्यांच्या समोर आणत रम्या आणि वसू यांचं कारस्थान फोडलंय. रम्या आणि वसू दोघी जणी गडबडल्यात आणि त्याचबरोबर इकडे आता धावत पळत जीवा आणि नंदिनी पण आलेत. चौघ जण एकत्र तर आलेत, पण रम्या वसूची कारस्थानं थांबणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं आता समजणार आहे.